सोलापूर शहराच्या मध्यवर्ती आणि गजबजलेल्या जुनी मिल कंपाऊंड परिसरात सोमवारी 11 मेला दुपारी झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला। सहारा गन हाऊस या दुकानासमोर उभ्या असलेल्या 4 चाकी वाहनात गंधकाने भरलेले बॉक्स ठेवताना अचानक स्फोट झाल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। विशेष म्हणजे हा संपूर्ण थरार जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सहारा गन हाऊस या दुकानासमोर उभ्या असलेल्या वाहनामध्ये एअर गन मध्ये वापरले जाणारे गंधक भरलेले बॉक्स ठेवण्याचे काम सुरू होते। यावेळी केदारनाथ छत्रे हे बॉक्स वाहनात ठेवत असताना अचानक एक बॉक्स त्यांच्या हातातून निसटला आणि थेट त्यांच्या पायाजवळ पडला। जमिनीवर जोरदार आदळताच त्या बॉक्स मधील गंधकाचा मोठा स्फोट झाला। स्फोटाचा आवाज इतका तीव्र होता की परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर आणि दुकानांमधून रस्त्यावर आले। स्फोटानंतर काही काळ परिसरात धुराचे लोट पसरले होते। या दुर्घटनेत केदारनाथ छत्रे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे। घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली। परिसरातील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून स्फोटक नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरू केला आहे। तसेच स्फोटक स्वरूपाचे साहित्य शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूक करताना आवश्यक सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का याचीही चौकशी केली जात आहे। सहारा गन हाऊस मध्ये बंदुकीसाठी लागणारे साहित्य विकले जात असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र भर रस्त्यात अशा प्रकारे गंधकासारख्या ज्वलनशील पदार्थाची ने-आण होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। सुदैवाने या दुर्घटनेत अन्य कोणतीही जीवितहानी झाली नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती। शहरातील गर्दीच्या ठिकाणी ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थाची वाहतूक करताना सुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे। प्रशासनाने अशा घटकांकडे गांभीर्याने पाहून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, अन्यथा निष्काळजीपणामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।